शिवाजी महाराजांच्या सैन्यात 35% हे मुसलमानांचं सैन्य होतं आणि त्यांचे 11 अंगरक्षक हे मुस्लिमच होते. बरं, रायगडावरती महाराजांनी मुसलमानांसाठी एक मस्जिद सुद्धा बांधून दिली होती. हे मी नाही म्हणत आहे, हे म्हणतायत किंवा हा एक इतिहास आहे असं सांगणारा एक चित्रपट येतोय ज्याचं नाव आहे खालिद का शिवाजी. हो. सगळ्यात आधी तर मला हे विचारायचंय मेकर्सला, की आपल्याला काहीच कशी वाटत नाही म्हणजे थोडी सुद्धा, की आपण महाराजांचा एकेरी उल्लेख करतोय टायटलमध्येच सिनेमाच्या. खालिद का शिवाजी काय आहे? मित्र आहे आपला कोणी, की आपण असं टायटल दिलंय चित्रपटाला. खालिद के शिवाजी महाराज ये भी तो हो सकता था. म्हणजे नाही आता मी हिंदीत यासाठी बोलले कारण का तुम्ही अख्ख्या चित्रपटामध्ये मुस्लिम जे बांधव आहेत आपले तर त्यांना मराठी बोलताना न दाखवून हिंदीमध्ये बोलताना दाखवले. म्हटलं चला तुम्हाला तुमच्याच भाषेत प्रश्न विचारावा. सो खालिद के शिवाजी महाराज हे सुद्धा नाव चाललंच असतं. एवढासा फारसा काही फरक नसता पडला. बरं, खालिद का शिवाजी म्हणजे म्हणताना सुद्धा जीभ अगदी अडखळते कारण का सवय नाही ना महाराजांचा एकेरी उल्लेख करून बोलायची. कारण गल्लीतला कुठला मुलगा नाहीये तो, ज्याला मी असं बोलावतेय. एनिवे, आता हे जे 3 वाक्य मी सगळ्यात आधी बोलले, तर मला मेकर्सला हे विचारायचं आहे, या गोष्टींचे पुरावे तुमच्याकडे आहेत का? आणि जर ऐतिहासिक पुरावे असतील, तर चित्रपटाच्या एकतर सुरुवातीला नाहीतर क्रेडिट सीन्समध्ये आम्हाला ते बघायचे आहेत. जर तुम्ही चित्रपटाच्या दरम्यान याचे पुरावे नाही सादर केले, ज्या गोष्टींना तुम्ही क्लेम करताय, परत एकदा सांगते, महाराजांच्या सैन्यामध्ये 11 अंगरक्षक हे त्यांचे मुस्लिम होते. त्याच्यानंतर 35% सैन्य हे सुद्धा मुस्लिम होतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट रायगडावरती महाराजांनी मस्जिद बांधून दिली होती. या तीनही गोष्टींचे ऐतिहासिक पुरावे 8 ऑगस्टला तुम्ही चित्रपट रिलीज करताय त्या दिवशी आमच्या सगळ्यांसमोर मांडावेत आणि ही विनंती नाहीये. तर मला असं वाटतं की ही तुम्हा सगळ्या मेकर्सची एक जबाबदारी आहे. कारण ज्यावेळेला तुम्ही एका प्लॅटफॉर्मवरती एखादा चित्रपट बनवताय आणि त्याला सो कॉल्ड इंटरनॅशनल लेव्हलवरती कुठच्यातरी फिल्म फेस्टिव्हलमध्ये मिरवतायत, तर त्यावेळेला या देशाची जबाबदारी तुमच्या अंगखांद्यावरती असते. आणि ना मला सगळ्या माझ्या प्रेक्षक बांधवांना सगळ्यांना हे सांगायचंय, एक काळ होता, जिथे ना कुठच्या चित्रपटाच्या आधी जर का असे खूप सगळे सर्टिफिकेट्स मिळालेले आहेत, आंतरराष्ट्रीय दर्जाचं हे फिल्म फेस्टिव्हल गाजवलंय, ते केलंय, ते केलंय, ते केलंय. हे ज्यावेळेला सर्टिफिकेट दिसायचे ना, आपसूक अशी उत्सुकता वाढायची आणि आपसूक आपल्याला असं वाटायचं, "यार, बाप सिनेमा असेल बरं का, ह्याला ना आंतरराष्ट्रीय लेव्हलवरती एवढे-एवढे पुरस्कार मिळालेले आहेत." नाही, हुरळून जायचं नाही. लक्षात घ्या. सातत्याने गेली इतकी वर्ष मी काम करते आणि ह्या सगळ्या गोष्टींचा ज्यावेळेला मला अनुभव आला, माझे सुद्धा डोळे उघडले त्या गोष्टींनी, की घात सारखा चित्रपट जो मराठीतच बनवला गेला होता, जो कुठेच आपल्याला दिसला सुद्धा नाही. पण त्याच्यामध्ये ना नक्षलवाद्यांबद्दलचा ना सॉफ्ट कॉर्नर बनवण्याचा एक प्रयत्न आपल्याला ट्रेलरमधूनच दिसला होता आणि त्या चित्रपटाला चिक्कार असे पुरस्कार मिळाले होते. त्याच्यामुळे फिल्म फ्रेटर्निटीच्या ह्या ज्या कला असतात ना, भारताचं एक वेगळं चित्र इंटरनॅशनल लेव्हलवरती दाखवायचं, तर त्या कलेला हुरळून जाऊ नका किंवा ते जर का पुरस्कारच दिसतात म्हणजे चित्रपट लय बाप, असंही काही समीकरण नाहीये. बरेच असे चित्रपट हे प्रोपगंडाचे असतात किंवा त्याच्यामध्ये छुपे अजेंडाज असतात. आता वळूया या चित्रपटाबद्दल. या चित्रपटाच्या जमेच्या बाजू काय माहितीये का? चांगल्या बाजू काय माहितीये का? की हां, एक मुस्लिम मुलगा आहे आणि त्याला भयंकर प्रश्न पडलेत. आपल्या सभोवतालच्या जगात काय-काय सगळ्या गोष्टी सुरू आहेत. शाळेमध्ये काहीतरी अफजल खानाचा वध कसा केला, तर ते शिकवलं जातंय. मग त्यावेळेला हा अफजल खान कोण होता बाबा? हा तर मुस्लिम होता. मग आपण पण मुस्लिम. मग आपला आणि त्याचा कसा काही संबंध आहे का? किंवा मग तो कसा वेगळा मुस्लिम होता आणि आपण कसे वेगळे मुस्लिम आहोत? हे सगळे म्हणजे आपल्या मस्जिदमध्ये बायका का येत नाहीयेत किंवा मग आपण दिवे का नाही लावत दिवाळीला वगैरे, वगैरे. हे सगळे प्रश्न त्याला येणं हे स्वाभाविक आहे आणि त्याचा ते निरागस जग, त्याचे निरागस प्रश्न दाखवण्याचा चांगला प्रयत्न केलाय. पण ह्या सगळ्यांमध्ये इतके मोठमोठे म्हणजे मला असं वाटतं विधान करणं तेही चित्रपटामध्ये आणि जर सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली जर का तुम्ही हा चुकीचा इतिहास मांडू शकत असाल, तर मग काय करायचं यार ह्या लोकांचं म्हणजे मला प्रश्न पडतो. बरं यांच्या हिशोबाने ना भारताला स्वातंत्र्य हे फक्त एवढं जे स्वातंत्र्याची चळवळ झाली ना, तर हे फक्त आणि फक्त एका गांधी परिवारामुळे झाली आणि गांधी परिवारामुळेच आपल्या सगळ्यांना स्वातंत्र्य मिळालंय. ही यांची विचारसरणी आहे. बाकीचे सगळे वेडे होते. म्हणजे सगळेच जेवढ्यांनी आपलं रक्त सांडलं किंवा या सगळ्या गोष्टी केल्या देशासाठी, एवढी सगळी आंदोलनं केलीत, हाल अपेष्टा सहन केल्या, की येणाऱ्या पिढीला मुक्तपणे श्वास घेता येईल. हे सगळे वेडे होते. फक्त गांधी परिवारामुळेच आपल्या सगळ्यांना स्वातंत्र्य मिळालंय. हा यांचा इतिहासाचा दृष्टिकोन आहे आणि याच दृष्टिकोनातनं मग अशी काही विधानं समोर येतात. बरं आणखीन एक प्रॉब्लेमॅटिक विधान आहे बरं का ट्रेलरमध्ये. लिहून ठेवलंय मी ते. सच्चा राजा वो होता है जो मज़हब को नहीं मानता. सच्चा राजा वो होता है जो दुनिया का मज़हब मानता है. दुनिया का मज़हब जो मानता है म्हणजे कोणता? दुनियाचा कोणता मज़हब? मला विचारायचंय. ह्युमॅनिटी मे बी माणुसकी असं काहीतरी म्हणायचंय का? पण माणुसकी हा शब्द नाहीये तिथे.
आणखीन एक प्रश्न मला विचारावासा वाटतो, की हे तेच लोक आहेत जे ज्यावेळेला ना तुम्हाला आठवत असेल तर साधारण छावाच्या आधी आपल्या एक मराठीतली सुद्धा एक फिल्म आली होती, जी शंभूराजेंवरती होती. धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज. या चित्रपटाचे जे मेकर्स आहेत ना म्हणजे प्रोड्युसर त्यांना सुद्धा खूप सगळ्या लोकांनी अशा कमेंट्स वगैरे केले. मी पाहत होते. आय वॉज गोइंग थ्रू ऑल द कमेंट्स एंड एव्हरीथिंग ऑन सोशल मीडिया. सो काही लोकं त्यांना प्रश्न करत होते, की तुम्ही धर्मरक्षक असं नाव का बरं दिलं? छत्रपती संभाजी महाराजांच्या आधी तुम्ही प्रिफिक्स धर्मरक्षक का लावलं? मग काय लावायला पाहिजे? कशासाठी त्यांनी 40 दिवस यातना सहन केल्या? तुझा धर्म सोड आणि माझ्या धर्मात ये, तर तुला हे हाल अपेष्टा मी नाही देणार. हेच त्या औरंगजेबाचं वाक्य होतं ना. मग 40 दिवस त्यांनी हाल अपेष्टा का सहन केल्या? धर्मासाठीच ना. अखेरच्या श्वासापर्यंत ते लढत राहिले. हाल अपेष्टा सहन केल्या हिंदुत्वासाठी, या स्वराज्यासाठी. मग तिथे हा प्रश्नच का निर्माण होतो? ही कुठली ब्रेन वॉशिंगच्या संकल्पना आहेत, ज्या मला वाटतं, की महाराष्ट्रात सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात, त्याही आत्ताच्या काळामध्ये. हे बघा, आपण आपल्या चॅनलवरती ना कधीच हिंदू-मुस्लिम द्वेष किंवा ह्या गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न कधीच केला नाही, किंबहुना तो आमच्या मनात सुद्धा नाहीये. मला मुस्लिम लोकांशी काहीही प्रॉब्लेम नाहीये. पण मला प्रॉब्लेम तेव्हा आहे जेव्हा आपल्याच महाराष्ट्रातली काही माणसं किंवा काही समाजकंटक लोकं हे औरंगाबादला आजही औरंगाबादच म्हणतात आणि छत्रपती संभाजीनगर म्हणत नाही. कित्येक तरी अशा रील्स तुम्हाला आजही सुद्धा पाहायला मिळतील सोशल मीडियावरती. बरं हेच नाही, मला प्रॉब्लेम तेव्हा आहे जेव्हा पहलगामचा विरोध संपूर्ण देशभरात आपण सगळेजण करत होतो. त्यावेळेला रस्त्यावरचे पाकडाचे जे फ्लॅग्स होते ना, ते काढणारे मुस्लिम ज्यावेळेला मला रस्त्यावरती दिसतात ना, तेव्हा मला प्रॉब्लेम होतो. मला प्रॉब्लेम आणखीन तेव्हा सुद्धा होतो ज्यावेळेला सोशल मीडियावरती आपल्या देवी, देवता, धर्म किंवा आपल्या लोकांसोबत कधी काही वाईट झालं किंवा एखादी प्लेनची दुर्घटना घडली, त्यावेळेला हसणाऱ्यांचे जे इमोजी असतात ना, ते सुद्धा याच भारतातले, याच महाराष्ट्रातले काही हसणारे मुस्लिम असतात. तिथे मला प्रॉब्लेम आहे. मग अशा ह्या सगळ्या केसेस जर का इतक्या उघड-उघड आपल्या सगळ्या डोळ्यांसमोर असतील, तर मी म्हणत नाही की आपण हिंदू-मुस्लिम द्वेष पसरवावा. पण किमान सेक्युलरिझमचा जो गांडूळ आहे ना, ते वळवळू देऊ नये, असं मला वाटतं. कारण ना, प्रत्येक वेळेला सेक्युलरिझम हा फक्त आपल्याकडनं दाखवण्यात आलेला आहे. पण त्याच्याकडनं एकही मला अशी फिल्म बॉलिवूडकडनं आजही बनवताना दिसली नाही, की जी महाराजांवरती असेल. तानाजी हा चित्रपट सोडून द्या. ओम राऊत हा एक मराठी माणूस आहे, त्याने तो चित्रपट बनवलाय. बरं त्यात सुद्धा 1 ते 2 गोष्टी नक्कीच प्रॉब्लेमॅटिक होत्या सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली. पण मग इतकी वर्ष महाराष्ट्रात राहून सुद्धा यांच्याकडनं का नाही महाराजांवरती काही चित्रपट बनवले गेले? हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे हे जे आपण आपण एक लाला लँडमध्ये जगण्याचा प्रयत्न करतोय आणि दुसऱ्यांचंही सॉफ्ट इन्फ्लुएन्सिंग करण्याचा प्रयत्न करतोय, की अरे नहीं, हिंदू, मुस्लिम, भाई-भाई आणि सब बहुत चंगा है, सब बहुत वधिया है, सब बहुत बढ़िया चल रहा है. तर मला असं वाटतं, की जे आपल्या महाराष्ट्रामध्ये इतके सगळे रोहिंग्या आलेले आहेत बांगलादेशी, हे कोणाच्या सपोर्टने आलेले आहेत? हे कुठून आलेले आहेत? हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे. संपूर्ण भारतभरामध्ये ज्या काही गोष्टी हिंदूंसोबत घडतात, त्याबद्दलचा विचार करणं गरजेचं आहे, असं मला वाटतं. आणि अगेन आय एम टेलिंग यू द सेम थिंग. आपल्याकडे इतकाही वेळ नाही, की आपण हिंदू-मुस्लिम कीबोर्ड वॉरियर्स बनून सोशल मीडियावरती फिरत राहू किंवा द्वेष पसरवत बसू. पण किमान हे जे फेक मुखवटे घालून जे खोटे मुखवटे घालून सेक्युलरिझमच्या नावाआड ज्यावेळेला असे काही महाराजांबद्दलचा इतिहास सांगू पाहतात ना, तिथे प्रश्न विचारणं गरजेचं आहे, असं मला वाटतं. बाकी हा चित्रपट 8 ऑगस्टला येतोच आहे. बाकी काही बोलण्यामध्ये मला काही इंटरेस्ट नाही, कारण ह्या 4-5 गोष्टी बघितल्यानंतरच मी म्हटलं, की चला जरा आपलंही काहीतरी कर्तव्य आहे, की त्यांनी जर हा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला, तर आपणही काही प्रश्न विचारूया. कारण या देशात प्रश्न विचारण्याचा हक्क सगळ्यांना आहे. तुमचं काय मत आहे आणि तुम्हाला काय प्रश्न विचारावेसे वाटतात? कमेंट सेक्शन खुलं आहे. बिनधास्तपणे व्यक्त व्हा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हा व्हिडिओ जर का महत्त्वाचा वाटला असेल, तर शेअर करायला विसरू नका. पीस आउट.